नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज प्रभाकर केसरीचं मैदान होतंय आणि 2 दिवसापासून या मैदानाची खूप चर्चा होती आणि त्याच्यामध्ये एका बैलाची प्रत्येक मैदान असला की सर्वात जास्त चर्चा असते ती आपल्या बकासूरची. तर सगळ्यांना प्रश्न 2 दिवस पडला होता की नेमका बकासूरचा पायरा कोण असेल. आणि आता काय झालंय की बैलगाडी क्षेत्रामध्ये जसं जसं बैलगाडी क्षेत्र मोठं होतंय तसे पैरे आपल्याला आदल्या दिवशी माहीत पडणे जवळपास बंद झाले. आणि पायरा हा जेव्हा ग्राउंडवरती ते लोक येतात आणि मैदानावरती आल्याच्या नंतर रच आपल्याला पायरा माहिती पडतो, किंवा बरेच वेळा मैदानावर आल्या सुद्धा बरेच जण सांगत नाहीत. जेव्हा डायरेक्ट गाडी जुंपते तेव्हा जुंपल्यावरच गाडी आपल्याला माहित पडतं की आज ह्या बैलाबरोबर हा पैरा आहे. तर आज आपल्याला एक कन्फर्म झालेला आहे की बकासूरचा आपला जो पैरा आहे तो एका नवीन बैलाबरोबर होणार आहे. माळशिरसचा नाग्या म्हणून जो बैल आहे त्या नाग्याबरोबर आपला बकासूर पळणार आहे. तर मित्रांनो, बरेच वेळा लोकांचा असा प्रश्न असतो की मग मोहिल शेठ असे पैरे का करतात की जिथे त्या बैलाचं नाव नसतं आणि तो पैरा करून मग कुठेतरी बकासूर कमी पडतो. तर मित्रांनो बघा, की बैलगाडा क्षेत्र म्हटलं की तो जो निर्णय असतो तो सर्वस्वी मालकाचा असतो, परंतु बकासूरच्या मुळे आज कित्येक बैल नावारूपाला आलेले आहेत. एका मोठ्या बैलाच्या निमित्ताने एक बैल असा असतो की जो कुठे नावारूपाला नसतो, पण त्याच्यामध्ये पाळण्याची धमक असते. आणि तो बैल जर मोठ्या बैलाच्या गळ्यात पळाला तर तो बैल जिंकल्याच्या नंतर तो बैल नावारूपाला येतो. आणि ही आपली शेतकऱ्यांचे सर्व बैल नावारूपाला येत असतात. आणि जर बकासूर त्याचं निमित्त होत असेल तर निश्चितपणे आपल्या सर्वांना आनंदच असला पाहिजे. बघा, प्रत्येक मैदानामध्ये बकासूर जिंकू शकत नाही किंवा प्रत्येक मैदानामध्ये एकच नंबर करू शकत नाही, पण त्याच्या निमित्ताने जर एखादा बैल उजेडात येत असेल तर ती बैलगाड्या क्षेत्रासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर आजच्या मैदानासाठी आपण बकासूर आणि नाग्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आपण आशा करूया की आज आपला बकासूर आज देखील नक्की गुलालात दिसेल. धन्यवाद.